नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधव बऱ्याच महिन्यांपासून कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत होते। अखेर आता राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आता बुलढाण्यात कर्जमुक्तीसाठी 12,107 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। मग आता हे 12,107 शेतकरी कोणते आहेत? तुमच्या या यादीमध्ये नाव आहे का? जर कर्जमाफी होत असेल तर किती लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत? संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आता कर्जमाफीच्या संदर्भातली रोज बघायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जिल्ह्यातील विविध सहकारी बँकांचे 12,107 शेतकरी पात्र ठरले आहेत। या पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी केले आहे। योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसेच ॲग्रीस्टॅग करणे बंधनकारक आहे। याशिवाय आधार क्रमांक आणि बँक खाते परस्पर लिंक नसल्यास संबंधित सहकारी संस्था किंवा बँकेशी संपर्क साधून ते तातडीने लिंक करून घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅग नोंदणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र किंवा अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे। योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कोणतीही अडचण अथवा तक्रार उद्भवल्यास संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे। सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर देवरे यांनी केलेले आहे।